नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. सकाळ माध्यम समूहाच्या खास उपक्रमात ब्रँड्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. ज्योतिष्य विषयाचे संशोधक, अभ्यासक, लेखक आणि वक्ते असलेले आदिनाथ साळवी यांची विधिलिखित ही संस्था यंदा 3 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. आतापर्यंत आदिनाथ साळवी यांनी सुमारे 5 लाखांहून अधिक विवाहिच्छुकांना मार्गदर्शन केले आहे. कर्म बदला नशीब बदलेल या त्यांच्या सूत्राची अनुभूती घेतलेल्या लाखो लोकांच्या विश्वासानेच विधिलिखित हा एक विश्वसनीय ब्रँड बनलाय. आजच्या भागामध्ये जाणून घेऊयात या यशाच्या मागची कहाणी. नमस्कार. स्थापना मी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी 8 डिसेंबर 1994 या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी केली. त्यावेळेला एकूण समाजाचा विचार करता विवाहाच्या समस्या लोकांच्या मनामध्ये जास्त आहेत याचा अंदाज घेऊन मी फक्त विवाह या विषयावरती लोकांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने सर्च केला आणि येणाऱ्या जातकाचा जोडीदार कोण असेल, कुठे असेल, त्याचा विवाह होईल की नाही, मिळणाऱ्या जोडीदाराची वजन, उंची, जात, राहण्याचं ठिकाण, शिक्षण, नोकरी करत असेल की व्यवसाय करत असेल, त्याच्या लग्नाची तारीख या संबंधी जर आपण मार्गदर्शन केले तर लोकांना त्याचा खूप उपयोग होईल हे जाणून मी त्या दृष्टीने सुरुवातीच्या काळात प्रयत्न केला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला ओळखणारे लोक खूप कमी होते, माझ्याकडे येणारे जातकही खूप कमी होते आणि मग त्यावेळेला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंग या विषयावरती मी भाग घेण्याचा प्रयत्न केला. 1994-95 या वर्षामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 200 होर्डिंग चौकामध्ये लावून तुमचा भावी जोडीदार कोण असेल हे जाणून घेण्यासाठी फक्त 25 रुपयामध्ये आम्ही त्यावेळेला भविष्य सांगायचं आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये मग मार्केटिंग करून लोक आमच्याकडे येत गेली आणि त्यातून आलेल्या अनुभवातून व्यवसाय वृद्धी होत गेली. अध्यात्माच्या दर्जाला पैशांनी कधी मोजता येऊ शकत नाही, पण जगण्यासाठी पैसे तर लागतातच. आणि जेव्हा या दोन्हींची अचूक सांगड घातली जाते तेव्हा तयार होतो विधिलिखित सारखा विश्वसनीय ब्रँड. ज्योतिष हे अध्यात्माशी संबंधित आहे, मात्र मी प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही दृष्टीने विचार करणारा आहे. मी प्रपंच करणारा माणूस आहे, संसारी माणूस आहे आणि मलाही पत्नी, मुलं, संसार आहे. त्यामुळे दोन्ही दृष्टींचं तारतम्य सांभाळण्याच्या दृष्टीने मी 10% प्रोफेशन आणि 90% समाजसेवा हे सूत्र अंगीकारलेले आहे आणि ते अंमलात आणूनच मी फक्त 10% कमर्शियल दृष्टिकोन ठेवतो, व्यावसायिक दृष्टिकोन ठेवतो आणि 90% सोशल वर्क, समाजसेवा या दृष्टीने त्याचा प्रयत्न करतो. ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी आदिनाथ सरांनी अनेक पुस्तकं आणि मासिकांची निर्मिती केली, जी आज ज्योतिष्य विषयाचा अभ्यास करणाऱ्या अनेक युवक आणि युवतींसाठी मार्गदर्शक ठरते. विधिलिखित ज्योतिष कार्यालय मी सुरू केले.